येणाऱ्या इलेक्शनमध्ये चेहरा, सुशिक्षित चेहरा म्हणजे आमचा एक विनोद पाटील म्हणून उमेदवार आहे, त्यांना मोठ्या मताने सगळ्यांनी निवडून द्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। आणि जातीय रंग देऊन अनेक राज्यकर्त्यांनी, आपल्या नेत्यांनी, शहराच्या नेत्यांनी त्याचा वेगळ्या पद्धतीने फायदा घेतला आणि त्यावरती त्यांनी आपली मक्तेदारी साजत आपले स्वतःची दुकानदारी चालू ठेवली। विनोद पाटील हे 2009 पासून मराठा समाजासाठी दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्यांनी। ते 2009 पासून तर आतापर्यंत 2024 पर्यंत ते कंटिन्यू लढत आलेले। हे बघा सर, मी अगोदर सांगितलं की मी खरे साहेबांचं काम करतोय सध्या, मी खरे साहेबांना मतदान करणार आहे। जेव्हा साहेब येतील तर पुढची गोष्ट आहे। आता तर इंच्या साहेबांचं माझं मत आहे, औरंगाबादचे आमदार असतील का, आमदारच म्हणताय ना, आणि हे सगळे चोर आहेत, हे गद्दार होते। यांनी फक्त स्वतःचे घरं भरलेले आहे आणि यांनी शहराचा विकासाशी यांना काही घेणं देणं नव्हतं। आणि विनोद पाटील आजही जरी उभे राहिले तरी निवडून येतील ही माझी गॅरंटी आहे। परंतु मी एका गोष्टीसाठी अटल आहे, ते जर गद्दाराच्या इकडून जर त्यांनी तिकीट घेतलं तर त्यांना कुठलंही मतदान मिळणार नाही। ते अपेक्षा राहिले तर त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतील। माझं नाव अक्षय विलास शिंदे। सध्या तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांना, जेवढे पण सामान्य जनता आहे, सर्वांना एक नवीन चेहरा बघायची इच्छा यावेळेस होते आहे। तर सुशिक्षित चेहरा आणि झाले 15 ते 20 वर्षापासून या लोकसभेला छत्रपती संभाजीनगरच्या एक सुशिक्षित आणि काहीतरी बदल घडवणारा असा खासदार आजपर्यंत भेटलेला नाही। येणाऱ्या इलेक्शनमध्ये चेहरा, सुशिक्षित चेहरा म्हणजे आमचा एक विनोद पाटील म्हणून उमेदवार आहे, त्यांना मोठ्या मताने सगळ्यांनी निवडून द्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। माझं नाव अजय दहीफळे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि प्रोफेशनने बँकर आहे। शहरामध्ये माझ्या अनेक सामाजिक ॲक्टिव्हिटी चालू असतात आणि सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळीसोबत, कार्यकर्त्यांसोबत माझे जीवाभावाचे संबंध आहे। खऱ्या अर्थाने गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या शहराची जी कोणती पण निवडणूक असली तर ती विकास आणि जे काही तुमचे आयडियोलॉजीज आहेत यावरती आपली इलेक्शन होत नाही। आपल्या शहराला एक किनार लागलेली आहे, ती जातीय रंगतेची। या ठिकाणी म्हणजे आपल्या भारत देशाप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक इक्वल प्रमाणामध्ये आहेत। म्हणजे तुम्ही हिंदुइझम घ्या, मुस्लिम घ्या, दलित समाज घ्या आणि अदर कास्ट घ्या, मोस्ट ऑफ 30% आहेत। आणि आपल्या शहराचं जे राजकारण एकंदरीत होतं ते नेहमी करून आपण जर बघितलं असेल ते जातीयवर राजकारण आपलं होतं आणि त्यानंतर आपलं पक्षावरती होतं। आणि जातीय रंग देऊन अनेक राज्यकर्त्यांनी, आपल्या नेत्यांनी, शहराच्या नेत्यांनी त्याचा वेगळ्या पद्धतीने फायदा घेतला आणि त्यावरती त्यांनी आपली मक्तेदारी साजत आपले स्वतःची दुकानदारी चालू ठेवली। तरुण वर्ग भरकटत चालला आहे, नशेखोरीचं प्रमाण आपल्या शहरात वाढलं आहे। गेल्या 5 वर्षात तर तुम्ही बघितलं असेल, बटन वगैरे बघितलं असेल, याचं प्रमाण जास्त वाढले। जवळच असलेलं पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचा क्राईम रेकॉर्ड जर तुम्ही काढल तर या ठिकाणी 18 ते 22-23 वयोगटातल्या युवा वर्गाने एवढे मर्डर केले आहेत। म्हणजे मोस्ट ऑफ काही लास्ट मंथमध्ये ना प्रत्येक महिन्याला 1 ते 2 मर्डर होत होते। आणि त्याचा जर गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीचं जर वय पाहिलं तुम्ही 22 वर्ष, 20 वर्ष, 21 वर्ष, म्हणजे याचा अर्थ आपल्या शहराची जी हवा आहे ती गुन्हेगारी आणि बेरोजगारी या 2 ठिकाणी सध्या चालू आहे। कुठल्याही प्रकारचे नवीन प्रोजेक्ट नाही आहेत। एकमेव बजाजच्या भरोश्यावर आपली MIDC चालते, त्या ठिकाणी फक्त मेकॅनिकल सेक्टरमध्ये काम होतं। IT सेक्टरचा पूर्णप्रमाणे आपल्या इथं कुठल्याही प्रकारचा एक म्हणजे लिंकच नाही IT सेक्टरची। त्यामुळे इथल्या इंजिनिअरिंग तरुणांना एक तर पुणे, बंगलोर, आउटसाइड हे करावं लागतं, नाही तर इंजिनिअरिंग क्षेत्रातून बाहेर पडावं लागतं। त्यानंतर जे काही अदर बिझनेसेस आहेत, एवढं मोठं आपलं हिस्टॉरिकल शहर आहे, आजूबाजूला एवढ्या ऐतिहासिक जागांची आपल्या इथं प्लेसेसची शहराला किनार आहे, परंतु आपल्या नेत्यांनी त्यांना डेव्हलप करण्याचा कुठलाही प्रयत्न आम्हाला दिसत नाही।
म्हणजे तुम्ही दौलताबाद किल्ला घ्या, तुम्ही वेरूळच्या लेण्या घ्या, तुम्ही बीबी का मकबरा घ्या, बौद्ध लेणी घ्या, जर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित प्रकारे नियोजन केलं तर या ठिकाणी टुरिझमचं प्रमाण वाढेल. टुरिझमचं प्रमाण वाढलं तर या ठिकाणी हॉटेल व्यवसाय, लॉजिंग व्यवसाय आणि रस्त्यावरती जे व्यवसाय करतात या लोकांचा उत्पन्नाचा सोर्स वाढेल. त्यातून बेरोजगारी कमी होईल, गुन्हेगारी कमी होईल. परंतु हे नेत्यांकडे, मला कोणत्याच नेत्यांकडे विजन दिसत नाही. दिवस रात्र आपण उठलो, आपल्याला हिंदू धर्मासाठी हे करायचं, मुस्लिम धर्मासाठी ते करायचंय, अदर धर्मासाठी ते करायचंय, या प्रकारे आपल्या इथलं राजकारण होत असतं. त्यामुळे आता युवा वर्गाला मी एकच आव्हान करेल की आपण या गोष्टीकडे लक्ष न देता या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे असतील यामध्ये जो विजनेबल नेता असेल, ज्याला खरंच स्टडी असेल, ज्याला ऍटलीस्ट इंग्लिश तरी वाचता येत असेल प्रॉपरली, अशा नेत्याला आपण, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, आपल्याला अनेक विषय देऊन भरगटले जाईल. पण युवा वर्गाने खास करून आपण आपल्या कुटुंबाला याबद्दल जागृत करायची गरज आहे. याच्या पहिले तुम्ही बघितलं खैरे आणि जलील यांच्यामध्ये काय झालेलं आहे, खान की बान याच्यावर इलेक्शन याच्या आधी पण झालेले. आता कुठंतरी विनोद पाटील आज कोणाला तरी वाटतोय नवीन चेहरा समाजाला, त्यामुळे कुठंतरी आपल्या जी आता युती सरकार आहे, समजा चंद्रकांत खैरे डिक्लेअर झाले, पण जे महायुती शिंदे सरकारचे आणखीन उमेदवार डिक्लेअर नाही, कुठंतरी विनोद पाटलांचं नाव चालू आहे त्यामुळे ते डिक्लेअर नाही. जर महायुतीने शिंदे साहेबांनी जर नाही तिकीट दिलं तर विनोद भैया त्यांनी तर आधीच पहिलंच सगळ्यात पहिले त्यांनी मोठा कार्यक्रम घेऊन तिथं जाहीर केलेले की आम्ही अपक्ष लढणार आहोत म्हणून, आणि आम्ही नाही तिकीट दिलं तर आम्ही मोठ्या संख्येने सर्वजण त्यांच्या पाठीशी, पूर्ण 18 पगड जातीचे सर्वजण आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांना पाठिंबा देणार आहे. माझं नाव कांतीलाल रामराव निरपगारे, न्यायनगर, संभाजीनगर, माजीनगर सो. मला वाटतं खैरे साहेबांनी निवडून यायला पाहिजे असं जनतेचं पण मत आहे. चांगला कॅन्डिडेट म्हणून खैरे साहेब लोक मान्य करतात. आता मी नगरसेवक असताना साहेब मला त्यांनी 2 वेळेस निधी दिला, माझ्या वार्डात रस्त्याला दिले, सभागृहाला दिला, असे बरेचसे कामं सांगण्यासारखे आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडी असल्यामुळं मुस्लिम समाज बी त्यांच्या पाठीशी आहे, दलित समाज पण आहे आणि इतर समाजही आज साहेबांचं नाव घेतो. आता सध्या तर ते महायुतीकडनं तिकीट मागताय ना साहेब. आता अपक्ष आणि पक्ष थोडासा फरकच पडतो, तसं वैयक्तिक त्यांचा अपक्षमध्ये जास्त रिलेशन आहे, पण शेवटी पक्षाचा जोर असतोच ना. व्यक्ती म्हणून एक चांगलं कॅन्डिडेट आहे. मी मुस्ताक बागवान, माझी गाडी असते गजान मंदिरला फरूटची. मतदान बी करायच्या टायमाला तर पब्लिक कामं बघूनच करणार. आता या 5 वर्षात कामं बी पाहिली त्या साहेबाची कसे काय. आता तुम्ही पब्लिकनी हे पाहिलेले कामं, कुठं जायचं, काय कसं काम चालू आहे काय, तर मग आता पुढचं हे तर नाही का त्या साहेबाचं. विनोद पाटील हे 2009 पासून मराठा समाजासाठी दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्यांनी. ते 2009 पासून तर आतापर्यंत 2024 पर्यंत ते कंटिन्यू लढत आलेले. त्यामुळे सगळ्या समाजाला माहिती आहे की त्यांचं कुठं ना कुठं कार्य आहे समाजासाठी. त्यामुळे या इलेक्शनला समाज त्यांना नक्कीच त्यांना पाठिंबा देणार. तुम्ही जर आपला इतिहास बघितला तर क्रांती घडण्यासाठी युवा वर्गाचीच गरज असते. युवा वर्गच क्रांती करू शकतो. शहीद भगतसिंग हे त्याचं एकमेव उदाहरण आहे. म्हणजे त्यांनी ज्या वयामध्ये फाशी भोगली त्या वयामध्ये त्यांनी जर का क्रांती केली नसती, जर त्यावेळेचा तरुण आझादीच्या लढ्यात सहभागी नसता झाला, तर युवा वर्गाने खास करून ही निवडणूक हातामध्ये घेतला पाहिजे. त्यांनी कोणत्याही आपले जे वरिष्ठ नेते आहेत, वरिष्ठ जे आपले राजकारणी आहेत, त्यांच्या भूल थापांना बळी न पडता स्वतः आपलं एक मत तयार करून आपल्या वरिष्ठांना त्यांनी त्या मतावरती एकंदरीत केलं पाहिजे. खास करून सगळ्या आता वय वर्ष 20 ते 30 वर्ष गटातल्या तरुणाला आपल्या प्रत्येक जीवनाशी जी समस्या जाणवते ती समस्या त्याने कशा प्रकारे सॉल्व्ह होऊ शकते आणि आपण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या नेत्याकडून कशी साध्य करून घेऊ शकतो हे त्याला योग्यपणे कळतं. त्या पद्धतीने त्याने उमेदवार निवडला पाहिजे अशीच फक्त सगळ्यांना विनंती आहे. नाही असे नाही का त्यांच्या ह्याच्यात नाही का अपक्षात अफसर खान उभा राहिलेले, तर त्यांना असं काही फरक पडण्यासारखं नाही. जी पब्लिकने गाणीत असते जे हेच असते.
आता तर इंच्या साहेबांचं माझं मत आहे कमून तर औरंगाबादची हे बघून कामं बघून. शहराचं काय आता घाटी पहिले नाही का, घाटीत लोक जात नव्हते पहिले, आता चांगले लोक बी घाटीत पळायला लागले. पहिले रस्ते नव्हते, आता रस्ते बी आले. राहिले 2-3 पाण्याचे प्रश्न तर ते बी नाही का आता साहेबाशी कानाशी घातल्यावर समजा होत असतं दम्मा एक कट्टी होत नसतं ना काम. बघा सर, मी अगोदर सांगितलं की मी खरे साहेबांचं काम करतोय सध्या. मी खरे साहेबांना मतदान करणार आहे. जेव्हा साहेब येतील तर पुढची गोष्ट आहे, काय होईल ते आपण काय सांगू शकतो. आपण आज तर मी खरे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. शहराची आता भरपूर आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, इथे गुंडागर्दी जास्त झालेली आहे, ते बटन जास्त चालू आहे आमच्याकडे. हे सगळं कंट्रोल करायला पाहिजे. मी रमेश बापूराव सोनटक्के. मी इथे वार्ड क्रमांक 78 मध्ये विद्यानगरमध्ये राहतो. 25 वर्षापासून मी सामाजिक कार्य करतो. माननीय आदरणीय राजेंद्र बाबू दर्डा साहेब यांचाच कार्यकर्ता सुद्धा राहिलेला, आजपर्यंत त्यांचाच कार्यकर्ता आहे. उरला प्रश्न संभाजीनगरच्या खासदारकाबद्दल. आता आमच्या दादांनी बोलला तर खूप चांगलं की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, सुशिक्षित पाहिजे. याच्या आधी सुशिक्षित नव्हता, पण 5 वर्ष आधी सुशिक्षित आलेले आहे. इम्तियाज जलील साहेब ही हुशार आहे, सगळ्या गोष्टीत बरोबर आहे, ह्या गोष्टी आपण नाकारू शकत नाही. परंतु त्यांना 5 वर्षामध्ये त्यांचा सुद्धा एक त्यांना थांबवलेलं आहे. एक कास्ट होईल, जसं मामांनी बोललात की बाबा एक हिंदू मुस्लिम वगैरे वगैरे. आणि इथे जे या संभाजीनगरमध्ये एक तो खासदार मुस्लिम हुशार आहे, परंतु त्यांना इथले जेवढे काही नेते असतील, औरंगाबादचे आमदार असतील, आमदारच म्हणताय ना, आणि हे सगळे चोर आहेत, हे गद्दार होते. यांनी फक्त स्वतःचे घरं भरलेले आहे आणि यांनी शहराचा विकासाशी यांना काही घेणं देणं नव्हतं. बरोबर आहे. आज सुशिक्षित खासदार पाहिजे, माझं सुद्धा मत आहे. विनोद भैयाचे कामं खूप छान आहेत. जसं त्यांनी बोललं की बाबा जरांगे पाटील हे आज आलेले, विनोद पाटील सरांनी सुरुवात केली आणि खूप मोठी सुरुवात, स्वतःच्या पैशाने कोणाची निधी नाही घेता ना घेता कोर्टा केस लढवणं येतं. आजही त्यांच्याबद्दल म्हणजे प्रत्येक समाजांचं सुशिक्षित ज्यांना विनोद पाटील माहीत आहेत अशी लोकांना त्यांना मतदान येतील. आणि विनोद पाटील आजही जरी उभे राहिले तरी निवडून येतील ही माझी गॅरंटी आहे. परंतु मी एका गोष्टीसाठी अटल आहे, ते जर गद्दाराच्या इकडून जर त्यांनी तिकीट घेतलं तर त्यांना कुठलंही मतदान मिळणार नाही. ते अपेक्षा राहिले तर त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतील. परंतु गद्दाराच्या इकडून जर त्यांनी तिकीट घेतलंय, कारण समाजाला सगळ्याला माहिती आहे की गद्दार लोक आहे, हे कधी समाजात झाले नाही. यांनी सगळ्या महाराष्ट्राची वाट लावलेली अक्षरशः. आणि यांनी स्वतःचे 50-50 खोके घेऊन गडबड झाली. हे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत कळालेलं आहे. आणि असा जर कोणी जर मग विनोद भैया असेल किंवा अजून कोणी असेल तर त्याला मतदान जाणार नाही, हे माझं स्वतःचं मत आहे. आमचं हेच म्हणणं होतं की सुशिक्षित भैयांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या मताला सहमत आहे, आजही आहे, उद्याही राहणार. आणि विनोद भैया जर अपक्ष उमेदवार आले त्यांना प्रत्येक समाजाचे मतदान जातील, मराठा समाजात जातील असं नाही, कारण सगळ्यांना विनोद भैया माहिती आहे काय. परंतु त्यांनी जर शिंदे गटाकडून जर तिकीट घेतलं तर माझं एक वैयक्तिक मत आहे, माझं एक म्हणजे मी ग्राउंड लेवलला कामं करतो, लोकांचे मतं मला माहिती आहे, लोकांच्या भावना कळतात. त्यामुळं विनोद पाटील सरांनी जर त्यांना तिकीट घ्यायचं तर त्यांनी पक्षाचं न घेता स्वतः उपक्ष राहिले तर 100% निवडून येण्याची त्यांची गॅरंटी मला असं वाटतं. मी खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांना मेसेज द्यावा एवढा तर मी मोठा नाहीये, पण एक त्यांना विनंती करण, खास करून सर्व मंत्री महोदयांनी आपल्या शहरामध्ये त्यांचं लाण्याचं मोठं पण झालेलं आहे. जो तरुण वर्ग या ठिकाणी वावरत आहे तो तुम्हाला एक आयडिओलॉजीज म्हणून बघतोय, तर त्यावरती कुठले विपरीत परिणाम कसे होणार नाहीत, तो भरकटला कसा जाईल, त्याच्या हाताला काम कसं भेटेल, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या इथे जेवढे पण मंत्री महोदय आहेत त्यांनी जर युवा वर्गाला ठरवलं पाहिजे तेवढे ते रोजगाराचे साधन उपलब्ध करून देऊ शकतात. पण आता ते त्यांच्या मनावरती आहे की ते खरंच प्रायोरिटीवर किती घेतात.